नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अंगावरून माप कसं घ्यायचं हे दाखवणार आहे. तर आता सध्या मी स्वतःच्याच अंगावरून माप स्वतःचं कसं घ्यायचं, स्वतःचं माप स्वतः कसं घ्यायचं हे दाखवते. त्याच पद्धतीने तुम्ही कस्टमरचं पण माप घेऊ शकता. तर अगदी मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन बघत असाल तर. आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका, कारण खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ माझ्या चॅनलवर असतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उंची इथे शोल्डरवर टेप ठेवायचा आणि उंची नेहमी पुढून घ्यायची, पाठीमागून उंची घ्यायची नाही, कारण पुढून उंची परफेक्ट असते. कारण पुढं बसचा भाग असतो आपला उंचवटा असतो. तर हे बघा, छातीवरून असा असा इथे असा खोचल्यासारखा टेप करायचा. आणि आता तुम्ही जर दुसऱ्यांचं माप घेत असाल तर तुम्हाला तिथून खाली 2 इंच कितीवर आलेत ते बघायचे आणि तशी उंची ठरवायची. आणि जर स्वतः घेत असाल तर असा हात ठेवून इथे बरोबर पकडायचा टेप. हे किती आले? 12 इंच आले. याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचे, तयार. हे झालं उंचीचं माप. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डरचे हे दोन बघा असे खाली झुकलेले पार्ट असतात खांद्याचे आपले. तर इथे थोडंसं वर जिथून झुकतोय तिथे एक बघा टणक अशी जागा लागते आपल्याला, हाड लागतं, त्याच्यावर ठेवायची ही टेप बरोबर. इकडे पण तसंच आणि बोटाने पकडून बघायचं. तर इथं आलेला आहे 15 इंच. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. इथे पकडलं आणि इकडून इथे पकडलं. हे बघा, इथे 2 बोट मी लावलेत बघा. इथे पकडला तर 15 इंचावर माझी शोल्डर आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही शोल्डरचं माप घ्यायचंय. आता बघा, आपल्याला अप्पर चेस्ट घ्यायचे. अप्पर चेस्ट ही पूर्ण काखेत असा टेप लावायचा या पद्धतीने असं. आणि एक बोट आतमध्ये ठेवायचं असं आणि लावायचं. तर बघा 35 आलेला आहे अप्पर चेस्ट. आता फुल बस्ट ही उंचवटा असतो आपला छातीचा, त्याच्यावरून घ्यायची असते. तर माझी फुल बस्ट आहे 36 इंच. आणि तिथून लगेच तशीच कंबर पण घ्यायची. तर कंबर इथं घ्यायची. इथं बघा माझी कंबर आहे 30 इंच. या पद्धतीने आपलं हे बॉडीचं माप झालेलं आहे. आता आपल्याला हाताची उंची घ्यायची बाहीची. तर तुम्ही जर एल्बो साईजची बाही घेणार असाल तर हाताची अशी घडी ठेवा आणि इथून जिथून आपण शोल्डर घेतली तिथे टेप लावायचा बरोबर असा. आणि हाताला जी ही घडी पडलेली असते बघा, दिसते ना, ही बघा घडी. ह्या घडीमध्ये टेपची उंची मोजायची. जर एल्बो साईजची बाही घ्यायची असेल तर किती बसतंय? तर हे बघा माझं 11वर येते बघा बरोबर घडी ती. तर मी ही एल्बो साईजची, मला ब्लाउज जर शिवायचं असेल तर मी 11ची बाही उंची घेणार. तर तुम्ही या पद्धतीने तुमची एल्बो साईजच्या बाहीचं माप घेऊ शकता. आणि मग वरचं इथं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता. आणि आता आपल्याला दंडघेर काढायचा आहे. तर दंडघेराला सुद्धा असा हात करायचा, असा. कारण असा केल्यावर हात फुगतो बघा, आणि असं सोडल्यावर कमी होतं साईज. हा असं केलं की बेडकी फुगते आपल्या हाताची. त्या पद्धतीने घ्यायचं. आणि हे बघा आता किती आलंय? 10.5 आलेला आहे दंडघेर. बायसेप मोजायचं आहे. तर शोल्डर पासून 5 इंचावर खाली टेप ठेवायचा असा. जिथे आपली हाफ बाही येते तिथे आपल्याला बायसेप मिळतो. तर या पद्धतीने हे बघा, बायसेप किती आलेला आहे? तर असा हात करायचा 12.25. पाव इंच लूज ठेवून 12वर बायसेप ठेवला तरी चालू शकतो. आता मुंडा दाखवते. तर मुंडा बघा, असा टेप टाकायचा आणि
हे बघा. आता बघा हात सोडला की बघा ते थोडं वाढेल. 17.5 झालेलं आहे. मुंड्याचं माप घेताना हात असा खाली सोडायचा. 17.5 हा मुंडा झालेला आहे. या पद्धतीने माप असा तिरका टेप लावायचा आणि असा गळा मोजायचा. किती भरेल तो तुम्ही घेऊ शकता. पाठीमागचा गळा मोजताना तिरकच असं लावायचं. हे बघा इथून हे असं तिरकच लावायचं. ती असते आपली ब्लाऊजची. किंवा इथे पट्टी किती इंचाची पाहिजे हे कस्टमरला विचारायचं आणि तेवढी पट्टी ठेवून जेवढा हवाय तेवढा घाला. तर मग तुम्हाला माप समजले असतील. अंगावर माप कसं घ्यायचं हे पूर्ण मी तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, कारण नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात आणि नोटिफिकेशन येईल तुम्हाला. म्हणून बेल आयकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, जास्त पावसात भिजू नका. धन्यवाद.